नमस्कार, मी ओंकार पोद्दार। आज आहे दिनांक 21 ऑगस्ट, वार आहे गुरुवार। माझ्या पाठीमागे बघू शकता वेदगंगा नदी पातळी जी आहे ती संत गतीने आता उतरण्यास सुरुवात झालेली असून आता ह्या पाण्याचं मध्ये तब्बल 4 ते 5 फुटाची घट दिसून आलेली आहे। उद्या संध्याकाळपर्यंत ह्या मार्गावरील वाहतूक आहे ती पूर्ववत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। तसेच शिंदेवाडी ह्या भागात देखील वाहतूक जी आहे ती संध्याकाळपर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। 2 दिवसापासून मुरगुड शहराला बेटा स्वरूप प्राप्त झालं होतं आणि आज कुठेतरी नागरिकांना दिलासा मिळालेला आहे, कारण की कालपासून पाऊस हा कमी झालेला आहे। वेदगंगा नदी धरणातून मौनीसागर धरणातून जे पाणी होत होतं त्याचा देखील विसर्ग कमी झालेला आहे। सांडव्यातून येणारे पाणी देखील विसर्ग कमी झालेला आहे। त्यामुळे नागरिकांना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे आणि महापुराच्या धास्तीतून नागरिक आता हळूहळू बाहेर येत आहेत। आपण बघायला गेलं तर या ठिकाणी हा जो मार्ग आहे हा प्रमुख मार्ग मानला जातो आणि या मार्गावर अवजड वाहतूक असेल, ट्रॅव्हल्स असेल किंवा पाठीमागे संत सद्गुरू बाळूमामा यांचं मंदिर आहे, त्यामुळे या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू असते आणि या ठिकाणी तब्बल 20 ते 25 ट्रक या ठिकाणी अडकून आहेत। तसेच काही ट्रॅव्हल देखील अडकून आहेत। प्रवाशांची गैरसोय ह्या पाण्यामुळे होत असून आज संध्याकाळपर्यंत इथला मार्ग क्लिअर झाल्यास वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे। मात्र पूर्ण रोज सुरू होण्यासाठी उद्याची संध्याकाळ उजाडेल यात शंका नाही। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। वेदगंगा नदीपात्रामध्ये संथ गतीने घट, पावसाचा जोर ओसरला। गेले 2 दिवस महापुराने मुरगुड शहराला बेटाचे स्वरूप प्राप्त करून दिले होते। कालपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे तब्बल 4 ते 5 फुटाची घट दिसून आली आहे। मात्र ही घट संतरित्या असल्याचं दिसून येत आहे। पाटगाव धरणातील सांडव्याचा विसर्ग कमी होऊ लागल्यामुळे पाण्यामध्ये घट दिसून येत आहे। शिंदेवाडी मार्गावर अजूनही 1 ते 2 फूट इतके पाणी आहे, तर निडोरी मार्गावर अजूनही 4 ते 5 फूट इतके पाणी आहे। कुर्णी बंधारा 8 दिवसापासून आणि वाघापूर रोड गेल्या 6 दिवसापासून बंद आहेत। मुरगुड तलावातील सांडव्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे तिथून देखील वाहतूक विस्कळीत बनली आहे। एकंदरीतच पाऊस थांबल्यामुळे हा रस्ता उद्यापर्यंत खुला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोद्दार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।